नमस्ते माझ्या टेलर मैत्रिणींनो, बघा ब्लाऊजच्या हुकाय पट्टी तयार झाली की चेक करून घ्यायची की ही हुकाय पट्टी समांतर आहे की नाही, कमी जास्त झाली नाही पाहिजे. आणि माझे खास करून हे व्हिडिओ नवीन शिकणाऱ्या टेलर मैत्रिणींसाठी असतात, तर त्यांनी विशेष बघावे. तर बघा, दोन्ही हुकायची पट्टी दोन्ही एकदम समांतर आहे, ती खालीवर झाली नाही पाहिजे. आणि आपला समोरचा गळाचा आकार पण एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. तर असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. आणि ब्लाऊजच्या हुका इतक्या पक्क्या लावायच्या, शेवटच्या टोकावर जास्तीचे चार चार टाके जास्तीचे द्यायचे आणि एकदम पक्की करून घ्यायची. 5 वर्षानंतर कधी आपल्या हातात हे ब्लाऊज आलं तर हुक जशी तशीच राहिली पाहिजे. कस्टमरला बिलकुल त्रास नाही झाला पाहिजे की बाबा आमची हुक तुटली का काय, कोणाचीच तक्रार आली नाही पाहिजे. अशा पद्धतीनं हुका प्रत्येक ब्लाऊजच्या, प्रत्येक कस्टमरच्या एकदम हुका पक्की लावायच्या, कस्टमरला बिलकुल त्रास होत नाही. आणि असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. तर माझे हे व्हिडिओ नवीन शिकणाऱ्या टेलर मैत्रिणींसाठी खास छोट्या छोट्या टिप्स घेऊन असलेले असतात. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि माझे व्हिडिओ बघत जा.